राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। पारनेर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी 8 आणि 9 मार्च रोजी जिल्ह्यामधील सर्वात मोठ्या महाआरोग्य यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे। खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्तानं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 60 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे। या महाआरोग्य शिबिरामध्ये राज्यामधील नामांकित रुग्णालयामधील MD, MS, DNB तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची मोफत तपासणी, निदान आणि आवश्यक शस्त्रक्रिया करणार आहेत। हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याध, भगंदर, गाठींची तपासणी, ECG, नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 12 वर्षापर्यंतच्या हृदयरोगग्रस्त बालकांची मोफत शस्त्रक्रिया, कान, नाक, घसा विकार, त्वचारोग, स्तन आणि गर्भाशय कर्करोग तपासणी, दंतरोग, आयुर्वेद, नॅचरोथेरपी उपचार तसेच पॅरालिसिस रुग्णांचे पुनर्वसन यांचा समावेश करण्यात आला आहे। शिबिरामधील सर्व तपासण्या आणि उपचार पूर्णपणे मोफत असतील। सहभागी रुग्णांसाठी भोजन आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे। निदान झालेल्या रुग्णांवरती पुढील 6 महिने सातत्यानं उपचार आणि फॉलोअप करण्यात येणार आहे। याचा आढावा प्रतिष्ठानमार्फत घेतला जाईल। शिबिराचं उद्घाटन 8 मार्च रोजी सकाळी 9 वाजता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। तर यावेळी आमदार रोहित पवार, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार बजरंग सोनवणे, खासदार भास्कर भगरे तसेच माजी आमदार प्राजक्त तनपुरे आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत। धाकधुकीच्या युगामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या समस्या या पुढील कालखंडामध्ये जाणवतील आणि जाणवत आहे, त्या म्हणजे आरोग्याच्या। त्यामुळे नेहमी आपण आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून किंवा या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आरोग्याच्या बाबत नेहमी सतर्कता बाळगत असतो। नेहमी आमचं एक कायम वाक्य असतं, 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात, त्यामध्ये एक म्हणजे एज्युकेशन आणि दुसरं म्हणजे हेल्थ। आरोग्य आणि शिक्षण या 2 गोष्टी सगळ्यात माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवणाऱ्या गोष्टी असतात आणि त्यासाठी काम करणारे आपल्या या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही कायम त्या माध्यमातून काम करत असतो। तुम्ही पाहिलं असेल कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा अशी इतकी वाईट परिस्थिती झाली, पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या प्रतिष्ठानच्या सगळ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या आयुष्याची पर्वा न करता कोविड सेंटर उभा केलं आणि त्या कोविड सेंटरमध्ये हजारो रुग्णांना जीवनदान दिलं। कमीत कमी 33,000 लोकांना जीवनदान दिलं। पायी जाणाऱ्या वाटसरू लोकांना अन्नछत्र, इतका मोठ्या प्रमाणात अन्नछत्र त्या ठिकाणी राबवलं। देशात सुद्धा इतकं मोठं अन्नछत्र कुठं राबवलं नसेल एवढं अन्नछत्र आपल्या नगरपुणा रोड असू, नगर कल्याण रोडवर असू। आणि निवारागृह सुद्धा जे पायी जाणारे वाटसरू लोक होते त्यांच्यासाठी निवारागृह सुद्धा इतके चांगले निवारागृह बनवले, फार त्या लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यापर्यंत आपण त्या ठिकाणी कोविडच्या कालखंडामध्ये काम केलं। तो धागा धरून आपण नेहमी आरोग्याच्या बाबतीत एक सतर्कता बाळगत असतो। या मतदारसंघामध्ये नेहमी आरोग्याचे कॅम्प घेतले जातात। मागच्या 15 दिवसापूर्वी आपण काही भागामध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदूचे कॅम्प घेतले, त्यामध्ये 8 दिवसामध्ये 12,000 लोकांना चष्मे वाटप झाले, 2,000 लोकांचे मोतीबिंदू डिटेक्ट झाले, त्यांची सुद्धा ऑपरेशन त्या ठिकाणी चालू आहे। त्याचबरोबरीने आता दरवर्षी माझा वाढदिवस त्या ठिकाणी आमचे सर्व सहकारी साजरे करत असतात। त्यांना यावेळेस सांगितलं, पण वाढदिवस साजरा करत असताना नेहमी एक सामाजिकता आपण जपत असतो। एका वर्षी आपण सायकल वाटप केली, एका वर्षी रक्तदान शिबिर केलं, असे सामाजिक उपक्रम नेहमी होत असतात। पण यावर्षी आपले सर्वांचे नेते ज्यांनी खऱ्या अर्थाने या राज्याच्या राजकारणामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं, शेवटच्या मिनिटापर्यंत, सेकंदापर्यंत काम केलं, असे दादांचा दुर्दैवी त्या ठिकाणी अंत झाला। त्यामुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी आपण त्यांच्याबरोबर राजकीय जीवनामध्ये त्यांच्या काळात त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून सामाजिक जीवनामध्ये काम केलं। तो नेता आपल्याला सोडून गेलेला आहे। त्यामुळे अशा नेत्याच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे।
त्याचबरोबरीने दुसरे आपले सर्वांचे नेते ज्यांनी खऱ्या अर्थाने देशाला एक योग्य दिशा देण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने प्रत्येक क्षेत्रामध्ये कृषी विभाग असो, कृषीमध्ये सुद्धा आत्तापर्यंतच्या संसदीय कालखंडामध्ये इतका कार्यक्षम कृषी मंत्री आजपर्यंत कुणीच पाहिला नाही, ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब. एका टायमाला 72,000 कोटीची कर्जमाफी करणारे पवारसाहेब. प्रत्येक क्षेत्र असो, आरोग्य क्षेत्र असो, तुमची क्रीडा क्षेत्र असो, संरक्षण खात्याची जबाबदारी असो, या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणारं नेतृत्व आपलं देशाचं अष्टपैलू नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. ते आदरणीय आपले सर्वांचे नेते पवारसाहेब. त्यांच्या संसदीय कारकिर्दीला 60 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळं संसदीय कारकिर्दीचे 60 वर्ष पूर्ण, दादांचं अकाली जाणं, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा संगम साधून आपण आपल्या या सर्व सहकाऱ्यांनी एक महाआरोग्य शिबिर घेण्याचा मनोदय केलेला आहे. आणि ते महाआरोग्य शिबिर निश्चित प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेईल. त्या ठिकाणी आल्यानंतर एखादा आजार डिटेक्ट झाला तर त्याची पार ऑपरेशनपर्यंतची जबाबदारी त्या महाआरोग्य शिबिरामध्ये घेतली जाणार आहे. त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या हॉस्पिटलचे डॉक्टर उपस्थिती, म्हणजे राज्यातील चांगले नामांकित डॉक्टर उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबरीने त्याला नॅचरोपॅथीची पण जोड दिली जाणार आहे. नॅचरोपॅथीचे सुद्धा तज्ज्ञ लोक त्या सेंटर आपल्या महाआरोग्य शिबिरामध्ये त्यांचं सेंटर लावणार आहे. आयुर्वेदसुद्धा महत्त्वाचं आहे. आयुर्वेदामध्ये काम करणारे राज्यातील एक नामांकित टॉपचे लोक त्या ठिकाणी बसणार आहे. म्हणजे सगळ्या बाजूने उपचार तिथं केला जाणार आहे, असं एक महाआरोग्य शिबिर आहे. म्हणजे असं महाआरोग्य शिबिर आत्तापर्यंत तरी आपल्या जिल्ह्यामध्ये कधी झालं नाही. असं मोठं महाआरोग्य शिबिर घेण्याचा आमचा सर्वांचा मनोदय आहे. त्यामुळं 8 मार्च आणि 9 मार्च 2 दिवशी महाआरोग्य शिबिर घेतलं जाणार आहे. त्यामुळं मी आपणाद्वारे या सर्व जनतेला विनंती करतो, आपण आपल्या गावातील जे रुग्ण असतील त्या रुग्णांना ह्या महाआरोग्य शिबिरापर्यंत घेऊन या, ही सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि ज्या माझ्या हितचिंतकांना माझ्या वाढदिवसाच्या दिवशी बऱ्याच जणांना वाटतं की आपण आपल्या नेत्याला भेटलं पाहिजे, त्यांना कुठंतरी त्यांना शाल दिली पाहिजे, श्रीफळ दिला पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे. तर माझी सगळ्यांना यावर्षी विनंती, आपण तर दरवर्षी करत असतो की माझ्या वाढदिवसाला मला भेट द्यायची, तर एखादी शालेय साहित्य द्या, एखादी सायकल द्या, हा आपला कायमचा नेहमीचा ट्रेन असतो. पण यावर्षी मी सांगतो सर्वांना, माझी आपणाद्वारे विनंती करतो की ज्यांना मला वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा द्यायच्या, ज्यांना वाढदिवसाचं मला या ठिकाणी येऊन मला भेट द्यायची आहे, त्यांना सर्वांना विनंती का आपण आपल्याबरोबर येताना 10 पेशंट तरी आपल्या महाआरोग्य शिबिरामध्ये घेऊन या. तीच खऱ्या अर्थाने वाढदिवसाची भेट असणार आहे आणि तीच खऱ्या अर्थाने आपल्या दादांना त्या ठिकाणी श्रद्धांजली असणार आहे. त्यामुळं आपणाद्वारे सर्वांना विनंती करतो, आपला सुद्धा सिंहाचा वाटा त्या शिबिरामध्ये आवश्यक आहे. कारण जेवढं आपण पब्लिश करू तेवढा निश्चित लोकांना फायदा होणार आहे. तुम्ही पाहिलं असेल, छोट्या छोट्या लोकांना कुटुंबात जर एखादा आजार घडला, आता डॉक्टरांनी सांगितलं तसं कुटुंब उद्ध्वस्त होतं. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये आपण सुद्धा मोठ्या प्रमाणात आरोग्याचं काम करण्याचा मनोदय आहे. त्या दिवशी आपण एक नवीन ॲम्ब्युलन्ससुद्धा त्या दिवशी आणतोय. त्या कार्यक्रमासाठी आपण खास करून ज्यांनी कोविडच्या कालखंडामध्ये अतिशय चांगलं काम केलं, म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येकाला मदत करण्याचं काम केलं. स्वतःच्या आईचं छत्र हरपल्यानंतर सुद्धा 3ऱ्या दिवशी आपल्या कामावर त्या ठिकाणी रुजू होऊन प्रत्येकाला जीवनदान देण्याचं काम केलं, असे आदरणीय टोपे साहेब ते त्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहणार आहे. आपले सर्वांचे युवा नेते रोहितदादा पवार असो, खासदार धैर्यशील मोहिते पाटील असो, खासदार बजरंग बाप्पा असो, खासदार भास्करजी भगरे, आपल्या जिल्ह्यातील नेते मंडळी या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहे. आदरणीय पवार साहेब सुद्धा आपल्याला लाईव्ह येऊन त्या दिवशी शुभेच्छा देणार आहे. त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा या आरोग्य शिबिरामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालून प्रत्येक रुग्णापर्यंत कशा ह्या गोष्टी जातील, माहिती होईल आणि ते रुग्ण कशा आपल्या आरोग्य शिबिरापर्यंत येईल याचा सर्वांनी विचार करा. दरवर्षीप्रमाणे 10 मार्च रोजी आपल्या अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेशजी लंके साहेब यांचा वाढदिवस असतो. परंतु यावर्षी आपल्या राज्यावर जे अजितदादांच्या जाण्यामुळे जे संकट कोसळले, त्यांच्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
यांच्या स्मरणार्थ खासदार साहेबांनी येणारा वाढदिवस त्यांना समर्पित करण्याचे ठरविले असून या येणाऱ्या वाढदिवसाचे निमित्ताने 8 आणि 9 तारखेला आपल्या जिल्ह्यात आणि देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संसदीय कारकिर्दीलाही 60 वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने 8 आणि 9 मार्च या 2 दिवस अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेजी लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे. या महाआरोग्य शिबिरामध्ये एक छोट्या आजारापासून तर मोठ्या आजारापर्यंत सर्व रोगांचे निदान आणि उपचार हे मोफत असणार आहेत. म्हणजे एखादा पेशंट जर या ठिकाणी आला तर त्याचे चेकअप करून जर त्याला काही आजार असला किंवा कोणालाही जर आजार असतील आणि तो या शिबिरात आला तर त्याचे जे उपचार आहे तो नामांकित डॉक्टर या ठिकाणी राज्यातले देशातले जे MD MS जे डॉक्टर आहेत MBBS हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यातले नामांकित हॉस्पिटल असतील तेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पेशंटला आपण मोफत त्याच्या आजारावरचे निदान आणि उपचार हे मोफत करणार आहोत. हेच या ठिकाणी खासदार साहेबांनी आम्हाला सांगितले आणि त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम चालू आहे. त्यामध्ये या शिबिरातील ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्यामध्ये जनरल मेडिसिन असेल, त्यामध्ये मोफत BP शुगर तपासणी, जनरल बॉडी चेकअप, अस्थिरोग विभाग असेल त्यामध्ये सांधेदुखी, संधी प्रत्यारोपण, मार्गदर्शन व शस्त्रक्रिया, जनरल सर्जरी विभाग, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याध, भगंदर, शरीरावरील गाठींची तपासणी व शस्त्रक्रिया, हृदयरोग विभाग, ECG तपासणी व पुढील मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया, नेत्ररोग विभाग, नेत्र तपासणी, चष्मा वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, बालरोग विभाग, लहान मुलांची तपासणी, उपचार व वय वर्ष 12 पर्यंतच्या हृदयरोगग्रस्त मुलांची संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत. तसेच नाक, कान, घसा तपासणी व उपचार विभाग, त्वचारोग, नायटा, फंगस, त्वचेवरील डाग आदी समस्यावर उपचार, कॅन्सर विभाग, महिलांच्या स्तनांचे कॅन्सर, गर्भाशयाचे कॅन्सर निदान व उपचार, मानस रोग विभाग, दंतरोग विभाग, आयुर्वेद विभाग, यामध्ये जुनाट आजारांवर आयुर्वेद व नॅचरो पद्धतीने उपचार करणार आहोत. पॅरालिसिस रुग्णांचे पुनर्वसन व मार्गदर्शन हे या शिबिरामध्ये आपण करणार आहोत. या शिबिराची वैशिष्ट्ये राज्यातील नामांकित हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स एकाच छताखाली रुग्णांच्या उपचाराबरोबरच निरोगी व्यक्तींचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी नॅचरोपॅथी आहार तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन, व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन, विविध आरोग्यविषयक शासकीय योजनांची माहिती, जिवंतपणे रक्तदान, मरणोत्तर अवयवदान यानुसार भव्य रक्तदान शिबिर व नेत्रदान अवयवदान संकल्प या शिबिरात आपण आयोजित केलेला आहे. तरी आम्ही अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेजी लंके साहेब यांच्या वतीनं सर्व जिल्ह्यातील आणि तालुक्यातील जे काही आजार आणि रुग्ण असतील त्यांना विनंती करतो की आपण या शिबिराचा जरूर आणि या ठिकाणी येऊन लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. या शिबिरासाठी आपल्या राज्याचे जे राजेशजी टोपे साहेब माजी आरोग्यमंत्री व महाराष्ट्र राज्य हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत आणि प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार रोहितदादा पवार साहेब, धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग बाप्पा सोनवणे, खासदार भास्करजी भगरे साहेब, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार प्राजक्तदादा तनपुरे, मान्य श्री प्रताप काका ढाकणे आणि डॉक्टर रविकांत शिरोळे व किरण कुमार जाधव, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे हे या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत. आणि विशेष सहकार्य डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी अहिल्यानगर, डॉक्टर संजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक अहिल्यानगर, डॉक्टर प्रकाश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी पारनेर, डॉक्टर सतीश लोंढे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पारनेर व डॉक्टर प्रकाश लाळगे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय टाकळी ढोकेश्वर हे यांचे विशेष सहकार्य या आरोग्य शिबिरासाठी लाभलेले आहे. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.